मानवाच्या आरोग्याचे 3 महत्वाचे आधार म्हणजे केस, त्वचा आणि पचन प्रणाली. या तिन्ही गोष्टी एकमेकांशी निगडित आहेत. शरीर निरोगी राहण्यासाठी बाह्य आणि अंतर्गत स्वच्छता आवश्यक आहे. योग्य आहार, पाण्याचे प्रमाण, व्यायाम आणि स्वच्छतेची सवय यामुळे केस मजबूत राहतात, त्वचा तजेलदार होते आणि पचनक्रिया सुधारते. पण हिवाळ्यामध्ये आपण पाणी कमी पितो आणि या तिन्ही गोष्टींचं नुकसान होतं. यावर उपाय म्हणून आज मी तुमच्यासाठी एक बडीशेप मिक्सचर आणलेला आहे. शरीरासाठी अगदी गुणकारी असं हे बडीशेप मिक्सचर तयार करण्यासाठी 1 वाटी भरून मोठी बडीशेप मी घेतलेली आहे. बडीशेप मध्ये सुद्धा प्रकार असतात, लहान किंवा मोठी. मोठी बडीशेप वापरायची. यानंतर यामध्ये पाव वाटी ओवा टाकलेला आहे, पाव वाटी तीळ सुद्धा टाकायचे आहेत आणि पाव वाटी जवस टाकायचे आहेत. जवस अत्यंत गुणकारी आहे, याचे खूप सारे फायदे आपल्या शरीरासाठी होतात आणि म्हणून आपण बडीशेप मध्ये जवस टाकणार आहोत. आता हे सर्व साहित्य आपण गॅसची फ्लेम मंद ठेवून खरपूस भाजायचे आहे. आपण हे बडीशेप मिक्सचर बनवण्यासाठी जे जे साहित्य घेतलं आहे त्यामध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. ते कोणते ते बघूया. बडीशेपमुळे मेटाबॉलिझम वाढतो आणि वजन कमी करण्यास मदत होते. यातील अँटीऑक्सिडंट रक्तातून विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात. हार्मोनल बॅलन्स व्यवस्थित राखला जातो. ओवा ओवा हे एक असं आयुर्वेदिक बीज आहे जे खास करून पचनासाठी उपयुक्त मानले जाते. ओव्यामुळे पोटातील गॅस व ऍसिडिटी कमी होते. ओव्यामधील थायमोलमुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते. आपण या बडीशेपमध्ये तीळ सुद्धा वापरणार आहोत. तिळामध्ये व्हिटॅमिन ई, झिंक असल्यामुळे त्वचेमध्ये चमक येते आणि केस मजबूत होतात. विशेषतः महिलांसाठी चांगले, कारण तिळामध्ये लिग्नॅन असतात जे हार्मोन संतुलित ठेवण्यास मदत करतात. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न मुबलक प्रमाणात असल्यामुळे याचा शरीरास खूप फायदा होतो. जवसचे तर किती गुणधर्म आहेत तुम्हाला माहितीच आहे. जवस हे अत्यंत पौष्टिक व औषधी मूल्य असलेलं बीज आहे. यामध्ये भरपूर फायबर असल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं, मेटाबॉलिझमला चालना मिळते व अनावश्यक चरबी जळते. यामधील ओमेगा 3 व अँटीऑक्सिडंट यामुळे त्वचा मुलायम होते व केसगळती थांबते. हे सर्व साहित्य गॅसची फ्लेम मंद ठेवून आपण खरपूस असे भाजून घेतलेलं आहे आणि खूप सुंदर सुगंध येतो आहे. बडीशेप आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायची, थंड झाल्यानंतर बरणीत भरून ठेवायची आणि दुपारी 1 चमचा, रात्री 1 चमचा ही बडीशेप खायची आणि मग फरक बघायचा. केस मजबूत होण्यासाठी व त्वचा तजेलदार होण्यासाठी तसेच पचनशक्ती सुधारण्यासाठी घरगुती उपाय प्लस आहार प्लस दिनचर्या मिळून काम करतात. पण ही एक गोष्ट तुम्ही आपल्या आहारामध्ये समाविष्ट करून बघा आणि मग फरक बघा. थंडीच्या दिवसांमध्ये त्वचेची व केसांची देखभाल करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर पचनशक्ती ही मंदावते. यावर उपाय म्हणून तुम्ही ही बडीशेप करून खा आणि मग फरक बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला काय फरक पडला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअरही करायचा आहे. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा औषधी गुणधर्माची बडीशेप मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.